नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनप सर ओम साई क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आज दिनांक 7 जून 2026 आजपासून आपण इयत्ता 10वी वर्गाची ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत. आता या बॅचमध्ये बघा विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला 7 ते 12 तारखेपर्यंत काही डेमो लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहे. 7 ते 12 तारखेपर्यंत काही डेमो लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहे आणि त्यानंतर 12 तारखेपासून आपला पेड कोर्स सुरू होईल. आता आपण मी तुम्हाला माझी जी ॲप आहे त्या ॲपची लिंक व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करणार आहे. तुम्ही आपलं जे ॲप आहे ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ओम साई क्लासेस या नावाचं ॲप आहे. प्ले स्टोअर वरती जायचंय आणि ते ॲप काय करायचंय, इन्स्टॉल करायचंय. इन्स्टॉल केल्यानंतर अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच काय करा, साइन इन करा. येतंय का लक्षामध्ये? हा, चला तर मग आज आपण आपलं जे पहिलं डेमो लेक्चर आहे ते आपण स्टार्ट करू. आता आपण मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता बघा विद्यार्थ्यांनो, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स कुणाला म्हणायचं? आता या ठिकाणी बघा एक डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला एक डेफिनेशन दिलेली आहे. an equation involving 2 variables and having the highest power of each variable is equal to 1. म्हणजे बघा असं इक्वेशन की त्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलची मॅक्झिमम पॉवर, हायेस्ट पॉवर किती आहे, 1. असं जर असेल तर त्याला काय म्हणतात, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता बघा काही आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे 2x plus 3y is equals to 5. 2x plus 3y is equals to 5. हे इक्वेशन जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल आहे. 2 व्हेरिएबल्स कोणते, x आणि y. व्हेरिएबल्स कोणते आहेत, x, y. आणि हे जे 2 व्हेरिएबल्स आहे, या 2 व्हेरिएबल्सची मॅक्झिमम पॉवर आहे. मॅक्झिमम पॉवर किती आहे, 1. वरती त्याच्या पॉवरला काहीच दिलेला नसतो, म्हणजे किती असतो, 1 असतो. मला असं वाटतंय तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कोणता आहे हे तुमच्या लक्षात आलं. बघा ना, दुसरं इक्वेशन पहा, x - y = 7. याच्यामध्ये पहा, या इक्वेशन मध्ये x आणि y हे 2 व्हेरिएबल आहेत आणि या दोन्ही व्हेरिएबलची मॅक्झिमम पॉवर किती आहे रे, 1 आहे. या दोन्ही व्हेरिएबलची मॅक्झिमम पॉवर किती आहे, 1. या x ची पण पॉवर 1 आहे, y ची पण पॉवर 1 आहे. तिसरं इक्वेशन पहा, या तिसऱ्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल आहे, x आणि y, आणि दोन्ही व्हेरिएबलची मॅक्झिमम पॉवर किती आहे, 1 आहे. आणि म्हणून यांना काय म्हणतात, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. मला असं वाटतं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कोणत्या इक्वेशनला म्हणायचं हे तुम्हाला आता क्लिअर झालेलं आहे. आता आपण बघूया सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता आपण पाहू सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. बघा व्यवस्थित लक्ष द्या. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय? व्हेन we think about 2 linear equations in 2 variables at the same time, they are called simultaneous equation. म्हणजे बघा मुलांनो, 2 इक्वेशन त्यांची काय करायची, एक पेअर घ्यायची. 2 इक्वेशनची काय करायची, एक पेअर घ्यायची. म्हणजे 2 इक्वेशन काय करायचे, सोबत घ्यायचे. जर 2 इक्वेशन जर सोबत असतील ना तर त्याला काय म्हणतात, सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतात. काय म्हणतात, सायमल्टेनियस इक्वेशन्स. येते का लक्षात? हे बघा, समजा मी 2 एक्झाम्पल घेतले, समजा मी 2 इक्वेशन घेतले, 2 इक्वेशन घेतो. बघा व्यवस्थित लक्ष द्या. 2 इक्वेशन घेतो, व्यवस्थित लक्ष द्या. x + y = 5 आणि दुसरं घेतलंय x - y = 7. हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट.
आणि हे आहे इक्वेशन नंबर काय सेकंड. आता बघा हे दोन्ही इक्वेशन मी सोबत घेतले. दोन्ही इक्वेशन काय घेतले मी सोबत घेतले. सोबत घेतले म्हणून याला काय म्हणतात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. जर एकच इक्वेशन असतं तर त्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. दोन इक्वेशन घेतले म्हणून या दोन्ही इक्वेशनला काय म्हणतात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता दोन्ही इक्वेशन संगत घेण्याची गरज का पडली? दोन्ही इक्वेशन संगत घेण्याची गरज का पडली? कारण आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या असतात. कुणाच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या असतात? x आणि y च्या. क्लिअर आहे? हे लक्ष देऊ राहिले का? नक्की ना? ओके. बघा आता पुढे पहा. हे झालं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आता हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स फाइंड करण्यासाठी आपल्याकडे 4 मेथड आहेत. हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपल्याकडे किती मेथड आहेत? 4 मेथड आहेत. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे इलिमिनेशन मेथड. पहिली मेथड आहे इलिमिनेशन मेथड. दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. तिसरी मेथड आहे ग्राफिकल मेथड आणि चौथी मेथड आहे क्रॅमर्स रूल मेथड. हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे ना हे सायमल्टेनियस इक्वेशन आपण ह्या 4 मेथडने फाइंड करू शकतो. किती मेथडने फाइंड करू शकतो? 4 मेथडने. तुम्ही कोणत्याही मेथडने इक्वेशन फाइंड करा आन्सर सेमच आला पाहिजे. समजा हे दोन इक्वेशन तुम्ही इलिमिनेशन मेथडने फाइंड केली आणि त्याचा आन्सर आला x = 1 y = 1. त्याचा आन्सर सबस्टिट्यूशन मेथडने पण तेच आलं पाहिजे, ग्राफिकल मेथडने पण तेच आलं पाहिजे आणि क्रॅमर्स रूल मेथडने पण तेच आलं पाहिजे. लक्षात येतंय ना? आता आपण सुरुवातीला पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण या इलिमिनेशन मेथडचा यूज करणार आहे. आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये सबस्टिट्यूशन मेथड दिलेली नाही. या 3च मेथड दिलेल्या आहे. इलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल मेथड. सबस्टिट्यूशन मेथड त्यांनी दिलेली नाहीये. तरी पण मी सबस्टिट्यूशन मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर? चला तर मग आज आपण इलिमिनेशन मेथडचा यूज करू. इलिमिनेशन मेथडने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तर बघा आता इलिमिनेशन मेथड मध्ये आपण काय करतोय सुरुवातीला प्रॅक्टिस सेट 1.1 पाहतो. आता प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये मुलांनो पहिला जो क्वेश्चन आहे तो पहिला क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस आहे. तो क्वेश्चन काय आहे? ऍक्टिव्हिटी बेस आहे. तो पण क्वेश्चन मी घेणार आहे पण सुरुवात मी काय करतो क्वेश्चन नंबर 2 पासून करतो. सुरुवात मी कशापासून करणार आहे? क्वेश्चन नंबर 2 पासून. क्वेश्चन नंबर 2 जर एकदा कंप्लीट केला ना तुम्ही क्वेश्चन नंबर फर्स्ट तो जो ऍक्टिव्हिटी बेस आहे तो क्वेश्चन तुम्ही ऑटोमॅटिक सॉल्व्ह करू शकता आणि नाही सॉल्व्ह झाला तर मी तो क्वेश्चन सॉल्व्ह करून देणारच आहे. अलग लक्षात? चला तर मग आता आपण काय करू प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट करू. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर सेकंड. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड. चला तर व्यवस्थित लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 1.1 practice set 1.1 question number 2 solve the following simultaneous equations. Solve the following simultaneous equations. त्याच्यामध्ये बघा मी एक एक्झाम्पल घेतो अगोदर. 2x minus 3y is equals to 9, comma 2x plus y is equals to 13. 2x plus y is equals to 13. आता बघा विद्यार्थ्यांनो आपल्याला हे एक्झाम्पल इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. हे एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे? इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. आता इलिमिनेशन मेथड मध्ये पण आपण हे एक्झाम्पल आणखी 2 मेथडने सॉल्व्ह करू शकतो. एकदा ऍडिशन करून सॉल्व्ह करू शकतो आणि एकदा सबट्रॅक्शन करून सॉल्व्ह करू शकतो. अशा 2 मेथडने मी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता मी मेथड फर्स्ट यूज करतो. हे सगळं इलिमिनेशन मेथड मध्ये सुरू आहे. हे सगळं कशामध्ये सुरू आहे? इलिमिनेशन मेथड मध्ये. बरोबर? आता सुरुवातीला मी एक्झाम्पल ऍडिशन करून सॉल्व्ह करतो.
आणि पहिली मेथड झाल्यानंतर मग मी काय करतो, सबस्ट्रॅक्शन मेथडने सॉल्व्ह करतो. काळजीपूर्वक व्यवस्थित लक्ष द्या. अगोदर या दोन्ही इक्वेशनला मी नंबर देतो. बघा काळजीपूर्वक लक्ष द्या, सर्वांना व्यवस्थित समजणार आहे. गिव्हन इक्वेशन इज फर्स्ट इक्वेशन सांगतो 2x - 3y = 9. हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. आता सेकंड नंबरचं इक्वेशन घेतो 2x + y = 13. हे आहे इक्वेशन नंबर सेकंड. आता विद्यार्थ्यांनो मी या ठिकाणी काय करतोय, ही जे y व्हेरिएबल आहे ना, y व्हेरिएबल, ते y व्हेरिएबल कॅन्सल करण्याचा प्रयत्न करतो. ते जर कॅन्सल झालं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे, बरोबर. मग आता कॅन्सल केव्हा होईल, इलिमिनेशन मेथडचा रूल काय आहे, कॅन्सल करण्यासाठी हे जे y चे कोएफिशिएंट आहे ना, तर ते y चे कोएफिशिएंट काय पाहिजे, इक्वेट पाहिजे, सेम पाहिजे, सारखे पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बघा y चा कोएफिशिएंट 1 आहे, काहीच नाही म्हणजे किती आहे 1. आणि या ठिकाणी y चा कोएफिशिएंट किती आहे 3 आहे. किती आहे 3. मग आपल्याला हे जे y चे कोएफिशिएंट आहे ते इक्वेट करावे लागतील. मग इक्वेट कसे करणार, हा जो y चा कोएफिशिएंट आहे 3 त्याने इक्वेशन नंबर सेकंड ला मल्टिप्लाय करतो. हा जो y चा कोएफिशिएंट आहे 1 त्याने इक्वेशन नंबर फर्स्ट ला मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 1 and equation second by 3. Multiply equation first by 1 and equation second by 3. काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, मल्टिप्लाय equation first by 1 and equation second by 3. व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला दोन नवीन इक्वेशन मिळणार आहे. 1 into 2x 1 into -3y -3y, बरोबर. त्यानंतर इज इक्वल्स टू 1 into 9 मिळेल. इक्वेशन नंबर 3. त्यानंतर 3 ने मल्टिप्लाय करतो 3 into 2x 6x 3 into y 3y आणि 3 into 13 किती मिळणार आहे 39. इक्वेशन नंबर मिळाले मला 4. इक्वेशन नंबर काय मिळाले मला 4 मिळाले, बरोबर. आता मी काय करतो, हे जे दोन इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 यांची मी ऍडिशन करतो. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. आता दोन्ही इक्वेशन मी एका खाली एक लिहितो. 2x - 3y = 9 आणि पुढे आहे 6x + 3y = 39. इक्वेशन नंबर दिलाय मी 4. आता यांची मी काय करतो, ऍडिशन करतो. ऍडिशन करताना काय होणार आहे पहा, आता -3y + 3y काय झाला, कॅन्सल झाला. आणि करा यांची ऍडिशन. आता 2x + 6x 8x आणि 9 + 39 किती होणार आहे 48 होणार आहे, बरोबर. म्हणजे बघा आता या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. x = 48 डिवाइडेड बाय 8 मल्टिप्लाइड काय झाला डिवाइड झाला. आणि 8 ने काय करा, आता 8 ने डिवाइड करून घ्या. 8 6 48, बरोबर. इथं आपल्याला आता x ची व्हॅल्यू मिळाली. इथं काय मिळाले आपल्याला x ची व्हॅल्यू. आता ही x ची व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करतो. काळजीपूर्वक लक्ष द्या. पुट x = 6 इन इक्वेशन काय सेकंड. इथं व्हॅल्यू पुट करा सेकंड मध्ये. 2x + y = काय आहे 13. हे आहे इक्वेशन नंबर काय सेकंड. त्याच्यामध्ये आता ही व्हॅल्यू पुट करतो मी. 2 into x ची व्हॅल्यू आहे 6 + y = 13. 2 into 6 काय मिळालं मला 12 + y = 13. y = 13 + 12 त्या साइडला गेला -12. y किती मिळाला मला 1 मिळाला.
म्हणजे बघा इथे दोन सायमल्टेनियस इक्वेशन होते, या सायमल्टेनियस इक्वेशनच्या व्हॅल्यू काय मिळाल्या मला, x इज इक्वल्स टू 6 आणि y इज इक्वल्स टू 1. मग आपण आन्सर मध्ये काय राईट करणार, the solution of the given simultaneous equations is x is equals to 6 and y is equals to 1. आता बघा हे एक्झाम्पल आपण काय केलं, ऍडिशन ने सॉल्व्ह केलं, एलिमिनेशन मेथड मध्ये ऍडिशन ने सॉल्व्ह केलं. आता हेच एक्झाम्पल मी काय करतो, सबट्रॅक्शन मेथड ने सॉल्व्ह करतो, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. हेच एक्झाम्पल मी सबट्रॅक्शन मेथड ने सॉल्व्ह करतो. आता तुम्ही आता स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं व्यवस्थित लिहून घ्या. आता मेथड सेकंड पहा, व्यवस्थित लक्ष द्या. आता मेथड सेकंड, गिवन इक्वेशन राईट केलेले आहे, गिवन इक्वेशन या ठिकाणी राईट केलेले आहे. आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी काय दिसतंय पहा बरं, हे जे x चे कोएफिशिएंट आहे ना, हे x चे कोएफिशिएंट अगोदरच इक्वेट आहे, पण यांना साइन सेम आहे. यांना काय आहे, साइन सेम आहे. मग साइन जर सेम असेल तर काय करतो आपण, सबट्रॅक्शन. काय करतो, सबट्रॅक्शन. मग मी काय करतो, इक्वेशन फर्स्ट मधून इक्वेशन सेकंड मायनस करतो, इक्वेशन फर्स्ट मधून काय करतो, इक्वेशन सेकंड मायनस करतो. व्यवस्थित लक्ष द्या, इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड. हा इक्वेशन फर्स्ट अगोदर राईट करून घेतो. 2x minus 3y is equals to 9. हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड नंबरचे इक्वेशन 2x plus y is equals to काय, 13. इक्वेशन नंबर सेकंड. आता यांची मला काय करायची आहे रे, यांची मला सबट्रॅक्शन करायची आहे, बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सबट्रॅक्शन करताना जे 2 नंबरचे इक्वेशन आहे, म्हणजे हे बघा हे इक्वेशन, जे 2 नंबरचे इक्वेशन आहे त्या 2 नंबरच्या इक्वेशनचे काय होतात, साइन चेंज होतात. साइन चेंज होतात म्हणजे काय होतं, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा. समजा ज्या टर्मला पॉझिटिव्ह साइन आहे त्या टर्मचं साइन निगेटिव्ह करा, ज्या टर्मला निगेटिव्ह साइन आहे त्या टर्मचं साइन काय करा, पॉझिटिव्ह करा. थोडक्यात पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर काय, पॉझिटिव्ह. मग चला करून ह्या 2 इक्वेशनचे काय करतो मी आता, सबट्रॅक्शन करतो. आता बघा या 2 नंबरच्या इक्वेशनला बघा सर्व टर्मला पॉझिटिव्ह साइन आहे, सर्व टर्मला पॉझिटिव्ह साइन आहे. मग पॉझिटिव्ह असेल तर काय केलं पाहिजे आपण, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह असेल तर काय, निगेटिव्ह. आता प्लस 2x मायनस 2x कॅन्सल झाला, बरोबर ना. मायनस 3y मायनस 1y किती होईल सांगा, मायनस 4y. 9 मायनस 13 मायनस 4, म्हणजेच y इज इक्वल्स टू मायनस 4. हा मायनस 4 मल्टिप्लाइड काय होईल, डिवाइड होईल, म्हणजेच मला y ची व्हॅल्यू मिळेल 1. मला y ची व्हॅल्यू काय मिळेल, 1. म्हणजे हा मायनस 4 आणि हा मायनस 4 काय झाला, कॅन्सल झाला आणि y ची व्हॅल्यू मला मिळाली 1. आता ही y ची व्हॅल्यू मी काय करतो, इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट करतो. Put y is equals to 1. Put y is equals to 1 in equation second. In equation काय, second. चला तरी का पुट करतो आता. 2x plus y is equals to काय आहे, 13. इक्वेशन नंबर काय, सेकंड. चला ही व्हॅल्यू आता या ठिकाणी पुट करा. 2x plus y आहे 1 is equals to काय, 13. 2x is equals to 13 प्लस 1 त्या साइडला गेला, मायनस 1. 2x इज इक्वल्स टू 13 मायनस 1 12 आणि x इज इक्वल्स टू काय मिळालं मला आता 12. 2 मल्टिप्लाइड आहे, डिवाइड झाला, म्हणजेच मला x ची व्हॅल्यू मिळाली. 2 च्या टेबल मध्ये 12 किती नंबरला आहे, 6 नंबरला. 2 6 जा 12. बघा मग आता x ची व्हॅल्यू तर 6 मिळाली आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 1 मिळाली. आता अगोदरच्या मेथड मध्ये, एलिमिनेशन मेथड मध्ये आपण आणखी 2 मेथड पाहिल्या, एक ऍडिशन साठी आणि एक सबट्रॅक्शन साठी. जे ऍडिशन साठी आपण सॉल्व्ह केली होती त्यावेळेस मला आन्सर काय मिळाला होता, 6 आणि 1. आणि इथं पण सबट्रॅक्शन करून आन्सर काय मिळालं मला, तेच मिळालं. म्हणजे तुम्ही दोन्ही पैकी कोणत्याही एका मेथडचा यूज करू शकता, बरोबर. आता
आपलं आन्सर बरोबर आहे की नाही हे पण आपल्याला चेक करता आलं पाहिजे. कधी कधी आन्सर चुकतं. जर आपलं आन्सर बरोबर आहे तर आपण काय करू, इक्वेशन नंबर फर्स्ट किंवा सेकंड घ्या. मी काय करतो, इक्वेशन सेकंडची एलएचएस घेतो. एलएचएस काय आहे सांगा. हे स्टेट बोर्डच्या पेपर मध्ये लिहिणं गरजेचं नाही हा पार्ट. हा एलएचएस काय आहे सांगा. 2x प्लस वाय, 2x प्लस वाय, 2 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे रे 6 प्लस y ची व्हॅल्यू किती आहे रे 1. मग 2 इंटू 6 किती मिळाला मला 12 प्लस 1 आणि 12 प्लस 1 किती 13. म्हणजे ही आरएचएस मला इथे मिळाली, आरएचएस मिळाली. याचा अर्थ आपला आन्सर बरोबर आहे. याचा अर्थ आपला आन्सर बरोबर आहे. बरोबर. आता बघा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर तुमच्या वेळेमध्ये तुम्ही लिहून घ्या. आता यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघू. यानंतर आपण आता सेकंड एक्झाम्पल बघू. बघा आता इथे पण आपल्याला इलिमिनेशन मेथडचाच यूज करायचा आहे. इथे पण आपल्याला इलिमिनेशन मेथडचाच यूज करायचा आहे. बघा आता या y च्या एका टर्मला पॉझिटिव्ह साइन आहे आणि एका टर्मला निगेटिव्ह साइन आहे. मग आपण काय करू, हे एक्झाम्पल ऍडिशन मेथडने सॉल्व्ह करू. हे एक्झाम्पल आपण त्या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करून सॉल्व्ह करू. पण ऍडिशन करण्यासाठी हे जे y आहे ना y यांचे कोएफिशिएंट इक्वेट पाहिजे. त्यांचे कोएफिशिएंट इक्वेट नाहीये. अगोदर आपल्याला ते कोएफिशिएंट इक्वेट करावे लागते आणि मगच आपण ते एक्झाम्पल पुढे सॉल्व्ह करू शकतो. चला तर मग आता हे सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया. आता अगोदर पहा मी काय करतो, त्या दोन्ही इक्वेशनला नंबर देतो. गिवन इक्वेशन इज फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस 7y इज इक्वल्स टू 10. इथे देतोय मी इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड इक्वेशन आहे 3x minus 2y is equals to 7. हे आहे इक्वेशन नंबर सेकंड. दोन्ही इक्वेशन मी एका खाली एक लिहिले. आता माझं मेन टार्गेट काय आहे, तो जो y आहे ना y त्याचे कोएफिशिएंट मला इक्वेट करायचे. त्याचे कोएफिशिएंट काय करायचे, इक्वेट. मग कोएफिशिएंट इक्वेट करण्यासाठी इक्वेशन फर्स्टला मला काय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन सेकंडला मला काय करावं लागेल, 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हा ते कोएफिशिएंट काय होणार आहे, इक्वेट होणार आहे. चला तर मग बघा व्यवस्थित लक्ष द्या. आता मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2, मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 and इक्वेशन सेकंड बाय 7. इक्वेशन फर्स्टला मी 2 ने मल्टिप्लाय करतो आणि सेकंडला 7 ने मल्टिप्लाय करतो. 2 into x 2x मिळाला, 2 into 7 14y मिळाला, 2 into 10 किती मिळाला 20. मला नवीन इक्वेशन मिळाला, इक्वेशन नंबर 3. आता मी 7 ने मल्टिप्लाय करतो. 7 3 जा 21x मायनस 7 2 जा 14y आणि इज इक्वल्स टू 7 7 जा 49. इक्वेशन नंबर मिळाले मला या ठिकाणी 4. आता या दोन इक्वेशनची मी ऍडिशन करतो. ऍडिंग इक्वेशन 3 and 4, ऍडिंग इक्वेशन 3 and 4 या दोन्ही इक्वेशनची मी ऍडिशन करतो. आता दोन्ही इक्वेशन मी एका खाली लिहितो. पहिलं इक्वेशन आहे 2x 14y इज इक्वल्स टू 20. हे आहे इक्वेशन नंबर 3. त्यानंतर 21x मायनस 14y इज इक्वल्स टू आहे 49. इथे मिळाले मला इक्वेशन नंबर 4. आता या दोन्ही इक्वेशनची मी ऍडिशन करणार आहे. दोन्ही इक्वेशनची मी काय करतो आता ऍडिशन करताना कोणते टर्म कॅन्सल होते पहा. प्लस 14y मायनस 14y कॅन्सल होणार आहे बरोबर. आणि 21x प्लस 2x किती झाला रे 23x इज इक्वल्स टू 0 प्लस 9 9 2 प्लस 4 6. म्हणजेच पहा x इज इक्वल्स टू 69. हा 23 मल्टिप्लाइड आहे, काय होणार आहे या ठिकाणी डिवाइड होणार आहे. म्हणजेच मला x ची व्हॅल्यू किती मिळाली रे 23 3 जा 69.
23 3 जा 69. लक्षात येते का सर्वांच्या? मला x ची व्हॅल्यू किती मिळाली आहे 3. आता ही व्हॅल्यू काय करतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट पुट x इक्वल्स टू 3 put x is equals to 3 in equation first. इक्वेशन नंबर फर्स्ट काय आहे पहा बरं. x plus 7y is equals to 10. हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. चला x ची व्हॅल्यू पुट करतो. 3 plus 7y is equals to 10. 7y is equals to 10 plus 3 त्या साइडला शिफ्ट केला -3 आणि 7y is equals to 10 -3 किती राहील 7 आणि y is equals to 7. आज 7 मल्टिप्लाइड डिवाइड झाला म्हणजेच y किती मिळाला मला या ठिकाणी 1 मिळाला. बघ आपण फायनल आन्सर मध्ये काय लिहिणार. द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x is equals to 3 and y is equals to 1. काय म्हटलं मी. द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x is equals to 3 and y is equals to 1. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं हे पहिलं लेक्चर होतं. पहिल्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी थांबूया. उद्यापासून मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट आणि सायन्स पार्ट फर्स्ट या दोन्ही सब्जेक्टचे तुम्हाला डेमो लेक्चर्स मिळणार आहेत. किती तारखेपर्यंत म्हटलं मी 12 तारखेपर्यंत. बरोबर. 12 तारखेनंतर आपला पेड कोर्स सुरू होईल. 12 तारखेनंतर आपला पेड कोर्स सुरू होईल. बरोबर. त्यानंतर तुम्हाला अमाऊंट पे करूनच तुम्हाला तो कोर्स पाहायला मिळणार आहे. बाकीचे ज्या काही इन्स्ट्रक्शन असतील, आता थोडंसं काय होतं इथं लाईटचा पण प्रॉब्लेम आहे की लाईटचं पण मी व्यवस्थित तयारी करून घेतो. थोडंसं काही प्रॉब्लेम जर आला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, पण नेक्स्ट लेक्चर पासून नक्कीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मला असं वाटतं शिकवण्यामध्ये नक्कीच काही प्रॉब्लेम नाही. बरोबर ना. शिकवण्यामध्ये नक्कीच काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला 100% हे दोन्ही एक्झाम्पल व्यवस्थित समजलेले आहे. बरोबर. तर त्यात हा इथं लाईटचा प्रॉब्लेम आहे, तो लाईटचा प्रॉब्लेम उद्या 100% सॉल्व्ह होईल. बरोबर. आणि उद्यापासून मॅथमॅटिक्स आणि सायन्स या दोन्ही सब्जेक्टचे तुम्हाला डेमो लेक्चर्स मिळतील. धन्यवाद. इथे मी थांबतो.